आमदार नितीन पवार यांच्या हस्ते तालुक्यातील नवनियुक्त शिलेदारांचा सत्कार। मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर, जळगाव आदी पोलीस दलात निवड झालेल्या कळवण तालुक्यातील 31 कर्तृत्ववान युवक युवतींचा सत्कार कळवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नितीन पवार यांच्या हस्ते करण्यात आला। तालुक्यातील विविध गावातील तरुणांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर पोलीस दलात पोलीस शिपाई, चालक, राज्य राखीव पोलीस दल तसेच इतर सुरक्षा विभागामध्ये स्थान मिळवून तालुक्याचा गौरव वाढवलाय। या यशस्वी शिलेदारांच्या सन्मान सोहळ्यात आमदार नितीन पवार यांनी सर्वांचे अभिनंदन करताना युवकांनी शिस्त, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव जपत समाजासाठी आदर्श निर्माण करावा असे आवाहन केले। या प्रसंगी व्यासपीठावर कळवण नगरपालिकेचे नगराध्यक्ष कौतिक पगार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र भांबरे, कुंदन हिरे आदी मान्यवर उपस्थित होते। ग्रामीण भागातील तरुणांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेले यश प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले। प्रास्ताविक करताना आदिवासी सेवक DM गायकवाड यांनी सर्व उमेदवारांच्या यशाबद्दल विस्तृत माहिती दिली। नवनियुक्त पोलीस उमेदवारांच्या वतीने धनराज गवळी आणि जिजा चव्हाण यांनी आपल्या यशाची यशस्वी वाटचालीबाबत विस्तृत माहिती दिली। तसेच कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांचे व आमदार नितीन पवार यांचे विशेष कौतुक केले। सत्कार मूर्तीमध्ये केतन सुधाकर निकम बिजोरे, निखिल राजभो जबोणा, विशाल उत्तम वाघ नवीबेज, जितेंद्र बापू आहेर साकोरे, साहिल संजय गांगुडे साकोरे, युवराज कृष्ण हिरे देसराणे, प्रसाद भगवान हिरे देसराणे, ज्ञानेश्वर रामदास पवार मोगभणगी, प्रशांत प्रकाश आहेर निवाणे, तेजस सीताराम ठाकरे कुंडाणे, यशवंत मनीराम साबळे बिलवाडी, सुवर्णा नामदेव गांगुर्डे कुंडाणे, धनराज सुधाकर गवडी पिंपरी पाडे, निकिता बाळू गांगुर्डे जामुनपाडा कोसवण, योगेश संजय गावित बोरदैवत, दीपिका नामदेव चौधरी वाडी बुद्रुक, महेश कांतीलाल चव्हाण बोरदैवत, अमोल लक्ष्मण बागुल तिरहड खुर्द, जयेश संजय चौरे रवडजी, ज्ञानेश्वर धनराज चौरे गोबापूर, गायत्री प्रकाश ठाकरे नरूळ, विष्णू दत्तू चव्हाण कोसवण, प्रवीण जिभाऊ बागुल बेदीपाडा, जयश्री अनिल चव्हाण बोरदैवत, नितीन पांडुरंग दळवी सुकापूर, सुमित्रा पोपट चव्हाण मोहबारी, ऋषिकेश एकनाथ बर्डे पाडे असे मुंबई पोलीस शिपाई, चालक, SRPF तसेच राज्य राखीव पोलीस दलात निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश असून त्यांचे कुटुंबीय व ग्रामस्थांनीही या यशाबद्दल आनंद व्यक्त केला। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी निवड झालेल्या सर्व युवक युवतींना पुढील सेवेसाठी शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। कळवण तालुक्यातील तरुणांमध्ये स्पर्धा परीक्षा व सुरक्षा दलाबाबत वाढलेले आकर्षण हे ग्रामीण आदिवासी भागातील सकारात्मक बदलाचे द्योतक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। जिद्द, मेहनत आणि सातत्य यांच्या जोरावर यश मिळते, याचे हे 31 कर्तृत्ववान शिलेदार उत्तम उदाहरण आहेत असे गौरवोद्गार यावेळी करण्यात आले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिवासी सेवक DM गायकवाड, उमेश सोनवणे, राजू पाटील, विशाल वाघ, अंकुश चव्हाण यांनी परिश्रम घेतले। मुख्य संपादक चेतन हिरेसह खुशाल देवरे, कळवण। म्हणजे ते आपले पालक आहेत आणि त्यांची खरंच त्यांनी भूमिका जी आज बजावलेली आहे खरंच अभिमानास्पद आहे। मी ते आता पोलीस आहे, माझी भाषा आपण ढोबळ आहे, मला काही प्रवक्ता नाही आहे मी, कारण पोलीस असं व्यवस्थित नाही बोलू शकत। मला फक्त आता माझे सहकारी म्हणेल मी 35 विद्यार्थ्यांना, मला फक्त तुम्हाला एवढंच मोटिवेशन करायचं आहे की आजपर्यंत तुमचा जो स्ट्रगल होता हा 0% होता, पण इथून पुढे खरं तुमचं स्ट्रगल चालू होणार आहे। 9 महिन्याचं ट्रेनिंग झाल्यानंतर जे काही आपण फील्ड वर्कमध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये उतरतो, पोलीस डिपार्टमेंटमध्ये उतरल्यानंतर बरेच म्हणजे आपले विद्यार्थी मागासवर्गीय जे विद्यार्थी आहेत तर लाजाळू असतात, डेअरिंग नसते, एकदम वरिष्ठांसमोर कसं बोलायचं ह्या गोष्टीचं कुठंतरी आपला माणूस घाबरतो। तर ही सगळ्यात प्रथम आपली एक आपण पोलीस झालो म्हणजे आपल्यात काहीतरी स्किल आहे म्हणून पोलीस झाले।